11 तारखेपर्यंत माझा बर्थडे मला गिफ्ट द्या की 11 जून पर्यंत एवढा मोठा निघावून मी आईची आणि पप्पाची अॅनिव्हर्सरी ती आणि माझा बर्थडे दाल कोणी सगळं एकदाच करायचं मग. दाल कोणी केली खाल्लीस काऊन खाल्ली नाही खायची कवा सगळी संपलं. टाकायचं इसलं दिस तू माहिती मी तशीच खाल्ली तुला काय कळतच नाही मी एवढं वरपू वरपू खाल्लंय बे, माहिती का तेवढा भात खाल्लाय बे. आहे तेवढा भात खाल्लाय लगेच टोमणे देते तुम्हाला ते नाही आम्ही ट्राय बरोबर तू काय गिलासभर पिऊन बघा बरं. तरी म्हणतोय माझ्या चपळपणा कसा नाही झाला मीठ नाही माझ्या जिंदगी पण जिंदगी त्याची भाजी झाला पाहिजे हो गेले जास्त मीठ होईल अरे याला मीठ भरणीवर टाकलं तरी कळत नाही याला आणि सपक पाडलं तरी कळत नाही ह्याला. एका वर्षी तर ती म्हैस येली होती बघ जुनी म्हैस होती मी परात भरून भात घेतलाय खाल्लाय 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 शेवटला पप्पा आले वा म्हणलं पप्पा हे सराय नाही खा बरं पप्पाने त्यात भात घेतलाय बरं का हं. पप्पाने खायली पप्पा कशी घेतले अरे ह्याच्यात मीठच नाही ना आणि मी तेवढं खाऊन टाकलं होतं खरंच मीठ नाही ना खरंच नाही खरट ह्याला खरंच कळत नाही म्हणे. थोडस कमी आहे होय हं. आदिती, मीठ आहे त्याच्यात पण खरट मीठ नाही होय आदिती, तुला टेन्शनच नाही. नाही मला ताणच नाही बाबा कसलं मीठ टाकलं तर- मीठ बी कळत नाही चव बी कळत नाही खा वाढायचं आणि खा. समज कळत आहे पण बोलून दाखवणार पण माझं लेकरं नाव ठेवीत नाही माहिती? नाव ठेव. नाव ठेवीत नाही मी कधी आणणार नाही हं. जेवणाला ठेवीन पण अन्नाला कधीच नाही ठेवायचा जे आणणार कोणच्या अन्नाला खाल्ल्या अन्नाला काय मग. आज इड्याला मजा आली आहे का नाही रे कुठलं फिरलो तर आम्ही बाजार बाजार होता. आधी तिला मी सगळं इडे चलवितच फिरविलंय गाडी कसलंच नाही हम्म. ह्याला घरी ठेवलं होतंच का? गाडीत चलत नाही. आरलंय फिरलोय मी ते माझ्या आधी देव मामाकडे बुंगू सगळ्याला मिळून मी मिळून तिथंच असं असं करून पुन्हा बाजारात गेलो इकडली तिकडली माणसं भेटली एकटो एवढा टप्पू माणूस आला रोटा टाकला पाडे कोणाला का मग? अशी थाप हा. मग म्हणलं काय झालं हा म्हणलं जरा दमशी हाड बिड मोडता ना तुम्ही काय वागायला म्हणलं लई मोठा फॅन येईन असं येईन म्हणलं धन्यवाद धन्यवाद चला चहा घेऊन नाही म्हणलं नाही आत्ताच जेवण केलं बरं बरं म्हणजे मग काय चालू आहे काय नाही गावाकडं का म्हणतोय ऊन बेन अहो म्हणलं ऊन घरात लोंडे घरात लोंडे म्हणताय एक नंबर काळे व्हायला काय म्हणतात? ऊन म्हणताय एक नंबर काळे व्हायला तुम्ही तुझी सासू बी काळू झाली की बघ की. नाही आम्ही उन्हात जायला बरं का आमच्या एकूण मॅरेज ओळखू सुद्धा याय नाही. हो एकच करत आले ती मी लय काळा झाला मी कच करते मी लय अरे मी खरंच लय काळा झालोय ना लयच काळा झाला दिसत कुठं होता तर फिरत तसंच बघा बघा जायलाच की तळायलाच बसायलाच अरे मासे काय एक दिवस मासे घरी आणलेत मॅन खरड भाजी केली कसली पप्पाना तर ती बळ बळ गेली पप्पाने नाही म्हणा आता बायकोने केली म्हणल्यावर गळी. हा मी बी पप्पाचं शिकायलो त्यामुळे मी म्हणत नाही त्याला त्याच्याने त्याला मीठ कळत नाही. नाही तर मीठ कळत नसते मीठ कळत नसते कोणाला बाद माझी लागले की गेली आहे ना खरड झाली माझ्याकडून मग दोघीची माझं नाव कशाला घेतील काय बाबा गेली कोणी आहे ना मी उडून मायला टाकलं मी. आधी तू आईहून ढबरी दिसायलीस माहिती का ह्याला तर माहिती खातं घर आहे काय आता खात घर आहे असं म्हणू नका खात बरं का, हात रागावला घर आहे म्हणायचं काय काय माय काय काय सांभाळते तुला काय आपण मोठी चौकट बसली आता ताणी घेऊन. नाकात आठली नथ निघालो आपण ती तुझ्या नाकातून काढून कुणाच्या तरी हातात गेली एवढी लांब पाहिजे. चौकट बसली द्या चार अजून फुटाची. त्याच्यापेक्षा अजून मोठी घर बसू काय त्याच्याकडे नको लक्ष देत जाऊ काय पुन्हा जिजुरे बिजुरे नेतात ती तयार झाल्या पुन्हा म्हणतात 5 पायऱ्या पुन्हा 5 माणसं बोलून मला दवाखान्यात न्यावं लागेल काय नको रे, माझ्या म्हणायला, सोनाला नाव वय ठेव. मारलं तुम्हाला अशी सणाला. उचलून तुम्ही धरी चहा पिऊ घालतात आणि अशी- तुम्हीच म्हणतात आणि जड अशी झाली. ताकद लावीन वरी जीव निघून जाईन खालून कावाची कावा मिळ बी नाही नाही लागत ग माय काय 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 लई लाड नको कर जाऊ सुराला माहिती का का मग सुनाला माझी सुनासारखं लेक आई लेक असन पण सुन बी आहे हे विसरू नको हाय सूट इथं खाली. तुम्ही काय, काय, दोघं काय, गेलात काय, पटापटा काय. ही तुमच्या देखत लई मिठू मिठू बोलती तुम्ही गेलात हा. तो दांडा ठेवला तिथं दिसतोय का देऊ हं. केवढा इळूचा तुला हंती काय हानती नाही लांबूनच बोलली की टुंकीनच इकडे दरवाज्यात असूनच बोलली मालक असं टुंकीन माय तरी मला कमन काळा व्हायला टप्पू टाकला की आ
होय सुनबाई आपल्याला कोणाला हाणायला दम आहे का माहिती? ते दांडक कशाच आहे माहिती भले भाले हाणत नाही, म्हणते भले मला भले. मारतात खोटं बोलते ती. खोटं बोलते मी एकदा बी मार खाल्ला ते नाही. नियमानं आम्ही कामून ठेवले माहिती का हिथं असली भलीची झुंड. होय ते व्हिडिओ बघितला नाही काय ठेवलाय होय आहे हा? ते व्हिडिओ बघितला नाही का बायकोला दाब देते घरात गेले की उघडं आई होऊन पटकन तुम्हाला हाणते त्यांचं बोलण्याचं मतलब कळालं का म्हणजे मी चुंदरी आहे नाही ग लेकरला माझ्या त्या दिवशी चावली होता बघ तूच म्हणलीस की आई बरं हाताला नाही उंदीर ना. चावलाय म्हणून अरे घराचं लवकर व्हायणार आहे आमच्याकडे यायले होते मालक मी अंधारातच कशी करते मालक बरे बघा ना. नाकामुळं तिथं गप्पी. इचकायला अच्छा इथून इथून उंदर पळायला लागली काय काय लागलं. काय कशी खेळायचं करते दोघं रात्रभर. आम्ही लय त्यामुळं मी उजेड बंद करीत नाही आणि ती म्हणते उजेड बंद करा उजेड बंद केला कर जाऊ नको ए म्हणे तिथूनची उंदरी येते हातावरच खेळती माया होय पुन्हा तिला असं झटका लगेच लगेच. गुगल आम्ही असं असंच करतात गुगलला विचारा बरं कसं सलाप टाकते ती आपण ठोकू तेव्हा का गुगलला बोलून आपल्या इथं ऐका चला ना, ठोकायला मी 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 हे गुगल आहे. नाही सलाप ठोकीतून मी खालून होते शिमेट ना, मिस्त्री मी मिस्त्री होते मला तुम्ही निस्ता माल द्या मी हा थांब त्या नवऱ्याला मिस्त्री कर आणि तू माल दे नाही 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 आम्ही गुगलला म्हणत हॅलो गुगल सुन बांधायली हॅलो गुगल सुनबाई हे दिली काय दिली माल माल इकडे बघ, दिली इकडे बघ. हिला इंजिनियर केलं सलाप खालून आणि गज वरून मायले कसं काय झालंय म्हणायचं मेळ कसा लागाय नाही मी नवीन बोर्डाची परीक्षा घेईन. नवीन बोर्ड ती नवीन इंजिनियर म्हणायचे नाहीतर जी आपल्यावाली रूम आहे तिच्यामध्ये असं आलेलं आले जवळ किचनचे माळे असे गेलेले असं ठेवलं काय मी भरणी बिरणी लगे घसरत आली पाहिजे खाली थोडं हाणलं की कायच नाही कोलंबी अशी झाली पाहिजे फुलासारखी मालक नशीब म्हणा की तुमची बायको भाकरी कसं का उरल्या का एवढ्या मी आता कमीच भाकरी टाकल्या त्या आई भाकर कुणी खाल्ली नाही. अहो नशीब म्हणा की तुमची बायको इंजिनियर होईल तरी काय म्हणते ते ती. इंजिनियर शिकायचं का तुला शिकायचं अजून पुढे दाखला आणून तिकडून काढून त्याला टाका म्हणतोय मी पोलीस भरती कर मी हाय तुम्ही दोघं बी जा ना मग नग मला पळणं होत ना माझ्या डेअरीनं समज रे हो? माझी डेअरी इकडे हल्ली की दम भरतो मग मी इकडे पडायचं समज रे हो? हम्म. हा म्हणजे तिकडं तुमची अरे तुमच्या दोघाची बी हाईट बसती बरं तुम्ही काय करा कच्चून येऊन करा दोघं बी जा माझी तर बसती बघा तुमच्या दोघाची बी हाईट बसती दोघं बी जा कानाला हात पुरत ना तुमचा आणि माई पुरती आणि उजेडात चिकन दिसायला खेळायला आपण असं घ्या म्हणलं. असं घ्या बरं मला बरं ना पुरत बघा तिथं 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 खड्डा पडला या कसं असा पुरत नाही का म्हणतो वाकड करायचं नसतं असं. कुठं असं सुना आपली काही बी कानाला ते पूर्ण तुम्ही कानाला हात ते पुरवायला लांब हात आहे ती पुरती होय कशी हसती बघा चला जाऊ का आता रानामध्ये आम्ही ती काय बी सांगायची काम आपल्याला तेच काम ऐकायचं हे का नाही आहे हसून खसून आपलं उद्या उठणार रे ए, मालक गपरे पप्पा उद्या राहणार जाणार उद्या आहे. आपल्याला दिदी येणार आहे उद्या अरे मग तेच मग ऐकून तर घेत नाही तुम्ही उद्या उठणार रे हा, राहणार येणार आहे गाडव धरीत हा, नव्या गाडीच्या गाडव धरीत ठू हा. तिथून पप्पा कामाला जाणार आहेत ना वाटतं हो करा येणार आहेत घरी नाही कामाला जाणार हा पप्पा कामाला जाणार आहे मी गाडी घेणार आहे तुला घरी आणून सोडणार आहे हा. आंघोळ बिंघोळ करून येणार आहे मी सकाळ सकाळी तुला सोडणार आहे घरी तिथून वळून येईल जाणार आहे बकरं कापलं की त्याची मांडी उचलून आणणार आहे खाटकूट करून तिथं आलं की शिजाय टाकणार आहे भाजी तो करायची भाकरी बी हिला करू द्यायच्या नाही भाकरी तो करायची स्वयंपाकच तो करायचा कारण की पाहुणे येले सुखासुखी त्यांना खाऊ दे नाही तर पाहुणे हिथं खायचे आणि हिथं अडकून बसायचं नाही यार लेकरू लय भारी भाजी करते मग मी उद्याच्याला झोपू का पण हा तू काय बघ नाही टेन्शनच घेऊन उद्या सासूलाच मी करायचं. करतो सगळं जाऊ दे बरं मालक मग मी उद्या खुश मी उद्या अशी 3 गोदाडी घेते अरे बाबा आधीच गरमाय लागले 4 बाबा गोदाडी घेते नाही ते 4 फॅन उगाच आणला असतो आम्ही अरे अरे चुकीचं गेले आय चांगलं मुंगळा गेलं बघ, माझं किती साधलं बाद झालं उद्या 4 गोदाडी घेतली ती ना संध्याकाळी उचलून तो एक वाळू टाकायचा पप्पाने एक मी 2 टाकतो वाळू म्हणजे त्यातच बाथरूम बी ना सगळे भेटून जाते ती दिवसभराची घामाने वय माझं संध्याकाळचं लय घाम येतोय. बघ आता उद्या अरे, दीदी येते काय आधी ती तिथं असते का आधी ती मला एवढं खवळली असते बाजारात म्हणल्या इकडं व्हा तुम्ही इकडंच व्हा कसं काय हो? सांगू की तिथं एवढ्या वाट्या पोरीन बायान मला घेरात एक गुटू बाया काढू कुठं सोडून गेलीस माझ्या लेकाला तू मालक तुम्ही माझ्या संगतारी गेले तुम्ही एकटे गेलात तिकडे ही 17 वर फोनच लावली त्यांच्या हेत्यामध्ये खांडोळ्यामध्ये तुला वहिनीचा फोन आहे हो म्हणलं मला कळालं असतं तर मी तिथं लगेच आले असते पण काय करू मेळच लागला नाही
तुझ्या संग फोटो काढले असते हा तुम्ही उलट जोडीने अरे बाय म्हणलं असतं माझ्या संग काढा. नाही तुम्ही जोडीने जोडीला जायचं की जवळ जवळ बरं आहे तुम्ही आहेत रजिस्टर, आम्ही सोन आहे ते लेख आहेत. मग आम्हाला का होतं अरे तुम्ही लय मोठे रेस्टार आहेत ना बाबा हो तुम्हाला काय अरे यो कोहिनूरच्या पशी तो स्टार आहे हाता मुगळा आहे खालून. हे डायमंडच्या पैसे आहेत ते कोहिनूर ते अरे खालून की वापरावा हा ते म्हणायचे खरं. कसा आला आजचा ब्लॉग तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आमच्या सुनबाईला थोडस संगमने टांग खिचली, सुनबाईने बी आमची टांग खिचली कानाला हात लावायला. आमच्या पुरू द्या बघू द्या कसा कानाला हात पुरतोय बघा. पप्पाने चटिंग केली, पप्पा येतून पुढून चिटिंग गेली. पप्पा सर हा बोलतोय की हे बघा माझं कसं जातं. पप्पाचा कान कसा दुमडालाय बघ ना आले कोण तरी बरं बहुत आत जाऊ द्या.